मंत्री संजय शिरसाट आणि त्यांचा सामाजिक न्याय विभाग नेहमीच वादात सापडतो। आता हे मनुष्यबळ पुरवण्याच्या कामाचं टेंडर आरोपांच्या पिंजऱ्यात अडकले। एकूण 10 कंपन्यांपैकी 3 कंपन्या पात्र ठरल्या, मात्र या तीनही कंपन्यांचे दर एकसारखेच आहेत। त्यामुळे टेंडर प्रक्रियेत काही काळाबाजार असल्याचा संशय व्यक्त होतोय। पाहूयात। सामाजिक न्याय विभाग पुन्हा वादात। कोट्यवधीच्या टेंडरचा मोठा चमत्कार। टेंडर प्रक्रियेत नियमांची पायमल्ली। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट अनेक विषयांमुळे वादात सापडले। त्यातच आता सामाजिक न्याय विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या एका टेंडरमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सामाजिक न्याय विभागाची राज्यभरातील कार्यालय आणि हॉस्टेल्सच्या साफसफाई, सुरक्षा व्यवस्था आणि मनुष्यबळ पुरवण्याचं हे टेंडर आहे। या टेंडरमध्ये अनेक चमत्कार पाहायला मिळतात। टेंडरसाठी 3 कंपन्या पात्र ठरल्यात आणि या तीनही कंपन्यांचे दर अगदी सारखेच आहेत। हा या टेंडरमधील सर्वात मोठा चमत्कार। हा चमत्कार वाटत असला तरी पात्र ठरलेल्या 3 कंपन्यांनी संगनमत केल्याचा आरोप होतोय। कार्यालय आणि हॉस्टेल्समध्ये सुरक्षा रक्षक पुरवण्यासाठी टेंडर, मनुष्यबळ पुरवणे आणि साफसफाईच्या कामासाठी टेंडर। 15 फेब्रुवारी 2025 रोजी 6 वर्षांसाठीचं टेंडर। ठेकेदारांना दिले जाणारे पैसे पाहता टेंडर 2 कोटींच्या वर। 10 कंपन्यांनी टेंडर भरले, 3 कंपन्या पात्र ठरल्या। तीनही कंपन्यांचे दर एकच, त्यामुळे संशय। सामाजिक न्याय विभाग हे काही विद्यार्थ्यांना किंवा समाजातल्या दुर्बल घटकांना न्याय देताना दिसत नाही, तर हा विभाग आहे हा काही विशिष्ट ठेकेदारांसाठी आणि विशिष्ट मंत्र्यांसाठी काम करतोय असं दिसतंय। या टेंडरमध्ये एस्टिमेट कॉस्ट नाही। महत्त्वाचं म्हणजे पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती अशा 5ही विभागात या 3 कंपन्यांचा दर सारखाच म्हणजे 19.5% इतका आहे। आता हा योगायोग म्हणायचा, चमत्कार म्हणायचा की या 3 कंपन्यांनी केलेलं संगनमत म्हणायचं। सुप्रीम कोर्टाने या सरकारला ते टेंडर रद्द करायला लावलं, कारण 3000 कोटीची गफलत त्याच्यात होती। म्हणजे प्लॅनिंग मध्ये गफलत, फायनान्सेस मध्ये गफलत, ही सगळं गडबड घोटाळा सरकार जो आहे ते आम्हाला घाबरतं, कारण प्रत्येक दिवशी आम्ही एक वेगळा त्यांचा घोटाळा असेल, भ्रष्टाचार असेल तो लोकांसमोर आणत आहोत। शिपाई, सुपरवायझर, सहाय्यक अशा पदांसाठी 3634 एवढं मनुष्यबळ राज्यभर सामाजिक न्याय विभागाला पुरवलं जाणार आहे। मात्र यातील कोणत्या पदासाठी या कंपन्या किती वेतन शासनाकडून घेणार याची कोणतीही माहिती टेंडरमध्ये नाहीये। मुळात हे एकूणच टेंडर चुकीचं आहे की सीबीसी गाईडलाईनच्या पूर्णपणे विरोधामध्ये। त्याच कंपन्या ज्या वर्षानुवर्ष काम करतात त्यांनी सगळ्यांनी मिळून एक समान सर्व्हिस चार्ज भरलाय। ही सगळी कॉन्स्पिरेसी, हे कट कारस्थान आहे, संगनमत आहे, म्हणजे हे अधिकारी, मंत्री आणि त्या कंपन्यांचे मिळून। त्यामुळे हे टेंडर रद्द झालं पाहिजे। सामाजिक न्याय विभागाला इतकं मनुष्यबळ पुरवलं जाणार असताना त्याचं टेंडर काढताना कसलीही पारदर्शकता नसल्याचा आरोप होतोय। त्यामुळे या टेंडर प्रक्रियेचा फेरविचार होऊन 3 कंपन्यांचा गोलमाल बाहेर पडेल का असा सवाल आता विचारला जातोय। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।